झी 24 तास एक पाऊल पुढे। नेमकं झालंय तरी काय, नेमकं होतंय तरी काय, या सागरी सुरक्षेविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत इंटेलिजन्स ब्युरोचे माजी सहसंचालक VN देशमुख। देशमुख सर, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय मुंबईच्या किनाऱ्यावर एक 15 दिवसापूर्वी MSV युसुफी नावाचं एक जहाज येतं। त्या जहाजात थुरोयो नावाचा एक सॅटेलाइट फोन सापडतो, अर्थात तो नंतर गहाळ होतो। 30 बकऱ्या सापडतात, अनेक सिम कार्ड सापडतात, अनेक विदेशी माल सापडतो। पण हेच महत्त्वाचं म्हणजे हे सारं मुंबईपासून अतिशय जवळ सापडतं। हे नेमकं भरकटलेलं जहाज मुंबईपर्यंत येऊन पोहोचतं तरी कसं, हा मूळ सवाल आहे आणि सगळ्यात सुरुवातीचा सवाल आहे। माझा आवाज पोहोचतोय देशमुख सर तुमच्यापर्यंत? नाही, सध्या येत नाहीये, मध्ये बंद झाला। मला सांगा की या घटनेवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया तर अतिशय धक्कादायक आहे। कारण काय, एवढं सर्व झाल्यानंतर म्हणजे 1993चा स्फोट, त्याच्यानंतर 2008 झालेलं प्रकरण आणि वेळोवेळी या विषयावर झालेली बरीचशी चर्चा, हे सगळं पाहता हे जे काही होत आहे किंवा जे काही झालेलं आहे हे अतिशय धक्कादायक आहे। नक्कीच हा सगळा प्रकार धक्कादायक आहे, पण विदेशी राष्ट्रातनं, परकीय राष्ट्रातनं अशा प्रकारचं एक जहाज येऊन मुंबईच्या किनाऱ्यावर येऊन थेट धडकतं, हे सांगण्यामागचा उद्देश सांगतो। मागच्या वर्षी जर गेल्या 2 वर्षातली जर उदाहरणं पाहिलं तर MSV पावित असेल, MSV रॅक असेल किंवा आणखीन कुठल्या पद्धतीची जी जहाज असतील ती थेट येऊन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर येऊन धडकतायत। आपण नेमकं कुठं कमी पडतोय, किंबहुना ही धडकतायत तरी कशी? खरं म्हणजे याच्यामध्ये ज्या 3 संघटना आहेत समुद्रावर काम करणाऱ्या, ज्या संस्था आहेत, एक तर नौदल, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोस्ट गार्ड आणि तिसरं म्हणजे पोलीस। तेव्हा या तिघांमध्ये एक तर समन्वय असायला पाहिजे आणि विशेषतः आता ज्या अर्थी हे सर्व सापडलेलं आहे समुद्रामध्ये, तेव्हा बाहेरची जी गस्त आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय पाण्यामधली जी गस्त आहे ती नौदलाकडे असते, ती अतिशय जास्त कडक व्हायला पाहिजे आणि त्यात तितकीच कडक गस्त कोस्ट गार्डची सुद्धा असायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। नक्कीच ही सुरक्षेची गोष्ट आहे आणि त्या सुरक्षेच्या बाबतीत कुठलाही गाफीलपणा असता नाही, पण या निमित्तानं, या सगळ्या घटनेच्या निमित्तानं जी गोष्ट समोर येते ती अतिशय धक्कादायक आहे। काही बकऱ्या सापडल्या, त्या बकऱ्यांमध्ये जी पहिली बातमी मिळाली होती, जी पहिली माहिती मिळाली त्यानुसार त्या बकऱ्यांचं ऑपरेशन करून त्यांच्यात काळसर पदार्थ ठेवलेला होता, कोणतीतरी संशयास्पद वस्तू ठेवण्यात आली होती। मात्र नंतर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर असं समजलं ती गोष्ट अतिशय भयानक असू शकते। अशा पद्धतीची, ज्या पद्धतीची विमानतळावर तपासणी होते त्या सगळ्या पद्धतीनुसार जहाजांवरनं येणाऱ्या या सगळ्या गोष्टींची तपासणी होणं आणि गांभीर्यानं होणं आवश्यक बनलंय का? निश्चितच बनलेलं आहे, परंतु विमानतळाची गोष्ट वेगळी असते। कुठलंही जहाज जर येत असेल तर ते नौदलाच्या कक्षेमध्ये असतं आणि नौदलाने त्याची कडक तपासणी करायला पाहिजे असते। नक्कीच, म्हणूनच हा प्रश्न माझा विचारण्यामागेचा हेतू तेवढाच होता की विमानतळाला एक स्पेसिफिक जागा असते, लिमिटेशन असतात। नौदलाच्या बाबतीत किंवा समुद्राच्या बाबतीत जरी आपल्याला मर्यादा पडत असल्या तरी देखील आपण याच्यावर कमांड आणि पकड ठेवू शकतो का? तुमचं काय मत आहे यावर? निश्चित ठेवू शकतो, कारण आपलं जे नौदल आहे हे साधारणतः 1612 साली स्थापन करण्यात आलेलं 400 वर्षाची परंपरा त्यांना आहे आणि या नौदलाला जगात प्रचंड मान आहे। आज आपण चीनची गोष्ट करतो, चीनच्या नौदलाबद्दल बोलतो, परंतु मध्यंतरी ज्या सराव झाले होते चीनच्या बरोबर, तेव्हा आपले जे नौदलाचे लोक तिथे गेले होते त्यांचं अतिशय चांगलं स्वागत त्यांनी केलं होतं। तेव्हा या लोकांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका अजिबात नाही। नक्कीच कार्यक्षमतेबद्दल शंका करण्याचा प्रश्नच नाहीये, उलट त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच हा सगळा खुलासा झालाय। विषय असा झाला की या बोटीच्या निमित्तानं थुराया नावाच्या त्या सॅटेलाइट फोनवरनं जो मेसेज आला तो मेसेज NTRनं ट्रॅप केला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला। पण 93चे ब्लास्ट कुठेतरी आपण विसरलो आहेत, 26/11 विसरलो आहे आणि पुन्हा एकदा त्यानंतरही जी सागरी सुरक्षेनंतरची काळजी घेण्याची आवश्यकता होती ती कुठेतरी घेतली जात नाही आणि म्हणून असे प्रकार घडतायत। याबद्दल काय सांगाल? मी तुमच्या मताशी सहमत आहे। आपण सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये काही घडल्यानंतर सावध होतो, एखादी घटना घडल्यानंतर तिची बरीचशी चर्चा करतो, परंतु नंतर हळूहळू या गोष्टी विसरल्या जातात। इतर देशांमध्ये होत नाही। एकदा झाल्यानंतर ते डोळ्यात तेल घालून त्याच्यावर ते विचार करतात, डोळ्यात तेल घालून त्याच्यावर ते कारवाई करतात आणि परत तसल्या घटना घडू देत नाही। विसरण्याचा हा फार मोठा दुर्गुण आपल्यात आहे असं माझं ठाम मत आहे आणि सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये प्रचंड ढिसाळपणा आपल्या देशात आहे, पहिल्यापासूनच आहे आणि एवढ्या सगळ्या घटना झाल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये काहीही फरक झालेला नाही।
नक्कीच या निमित्तानं जो प्रश्न उपस्थित होतो आणि अर्थात जो सर्वसामान्यांचा असतो, ज्या प्रश्नावर आपण मगाशी जाऊन पोहोचलो होतो की ही जी सगळी सागरी सुरक्षा असते, सगळी तपासणी असते, ही नेमकी कोणत्या कोणत्या माध्यमातून होते, विशेषतः परदेशी जहाजांच्या बाबतीत त्याबद्दल विस्तृत काय सांगाल? असं असतं की जेव्हा परदेशी जहाजं येतात, खरं म्हणजे मुंबईच्या बंदरात जी जहाजं परदेशी येतात तेव्हा एक त्यांची सिस्टम असते. एका ठराविक वजनाच्या पुढची जी जहाजं असतात त्यांना समुद्रामध्ये एका ठराविक अंतरावरनं पायलट दिला जातो आणि तो पायलट त्या जहाजाला बंदरामध्ये घेऊन येतो. बंदरात आल्यानंतर मग त्यांची चौकशी होते. इमिग्रेशन जे लोक असतात, पहिली गोष्ट म्हणजे कोणी जर उतरणार असेल तर त्या लोकांचे कागदपत्र तपासले जातात, त्या याचा परवाना तपासला जातो, हे जहाज कशा करता आलाय, काय आलंय याची संपूर्ण चौकशी केली जाते. आणि जर लोक येणार असतील तर त्या लोकांना मग त्याप्रमाणे त्यांचा जर व्हिसा असेल तर व्हिसाप्रमाणे त्यांना ठप्पा मारून त्यांना आत उतरवून घेतलं जातं. म्हणजे हे सगळं आहे. परंतु आता परवाचं जे जहाज आलं ते उघडत असं आहे की एकतर ते स्मगलिंगचं असू शकतं, की झालं तर स्मगलिंग होऊन जाईल आणि दोन्ही गोष्टी होतील. म्हणजे इथे येऊन जर काही टेहळणी करायची असेल, इथली सागरी सुरक्षा किती अद्याप दक्ष झाली की नाही हे बघायचं असेल, तर दोन्ही उद्देश त्याच्यामध्ये साध्य होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही उद्देशांनी हा प्रयत्न केला असावा असं अगदी उघड आहे. नक्कीच साऱ्याच शक्यता तपासण्याची वेळ आली आहे. मात्र शक्यता तपासून घेताना महत्वाची गोष्ट ही पाहिली पाहिजे की नेमकं काय झालं असेल, इंटेलिजन्स ब्युरोच्या दृष्टीनं याचे काय संकेत असू शकतात याबद्दलही विस्तृत बोलणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.